नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आजच्या चालू घडामोडींचे महत्त्वाचे प्रश्न. जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहिलाच पाहिजेत. कारण आजच्या चालू घडामोडींपैकी खूप महत्त्वाचे प्रश्न आज आपण पाहणार आहोत. तर आपण सुरू करूयात मित्रांनो. प्रश्न पहिला आहे, भारतातील पहिले वन विद्यापीठ कोठे स्थापन होणार आहे? कोठे स्थापन होणार आहे? उत्तर आहे गोरखपूर. गोरखपूर इथे भारतातील पहिले वन विद्यापीठ स्थापन होणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 2, 100व्या वर्षी निधन झालेले राम सुतार कोण होते? कोण होते मित्रांनो? ते होते शिल्पकार. 100व्या वर्षी निधन झालेले राम सुतार हे एक शिल्पकार होते. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 3, जागतिक डोपिंग उल्लंघन निर्देशांकात भारताचे स्थान कोणते आहे? कोणते आहे मित्रांनो भारताचे स्थान? तर आहे पहिले. ठीक आहे. भारताचे स्थान हे पहिले आहे. प्रश्न क्रमांक 4, डेझर्ट सायक्लोन कपची दुसरी आवृत्ती भारत आणि कोणत्या देशात झाली? डेझर्ट सायक्लोन कपची दुसरी आवृत्ती भारत आणि कोणत्या देशात झाली? कोणत्या देशात झाली मित्रांनो? तर उत्तर आहे संयुक्त अरब अमिराती. ठीक आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये डेझर्ट सायक्लोन कपची दुसरी आवृत्ती ही झाली. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे, 2025 साठी जगातील सर्वोत्तम विमानतळ चांगी कोणत्या देशात आहे? कोणत्या देशात आहे मित्रांनो? उत्तर आहे सी. ऑप्शन क्रमांक सी, सिंगापूर येथे आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 6, कोणत्या आखाती देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना सर्वोच्च सन्मान दिला? कोणत्या देशाने दिला? ऑप्शन क्रमांक सी. उत्तर आहे ओमान या देशाने मोदींना सर्वोच्च सन्मान दिला. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 7, JP मॉर्गनचे आशियातील सर्वात मोठे GCC कोणत्या शहरात होणार आहे? कोणत्या शहरात होणार आहे मित्रांनो? ऑप्शन क्रमांक डी. उत्तर आहे मुंबई. मुंबई या शहरामध्ये होणार आहे. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 8, NCAER चे नवे महासंचालक कोण आहेत? कोण आहेत मित्रांनो? ऑप्शन क्रमांक सी. उत्तर आहे सुरेश गोयल. हे NCAER चे नवे महासंचालक आहेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 9, 2025 चा सर्वोत्तम देशांतर्गत विमानसेवा पुरस्कार कोणाला मिळाला? 2025 चा सर्वोत्तम देशांतर्गत विमानसेवा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे मित्रांनो? ऑप्शन क्रमांक सी. उत्तर आहे एअर इंडियाला मिळाला आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 10, प्रादेशिक सैन्यात कमिशन मिळवणारी पहिली महिला AMA पदवीधर कोण होती किंवा कोण आहे? कोण आहे मित्रांनो? ऑप्शन क्रमांक बी. उत्तर आहे सई जाधव ही होती. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 11, पोंडुरू यादी GI टॅग कोणत्या राज्याला मिळाला? कोणत्या राज्याला मिळाला मित्रांनो? उत्तर आहे आंध्र प्रदेश. कोणत्या राज्याला मिळाला? उत्तर आहे आंध्र प्रदेश. ऑप्शन क्रमांक सी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 12, जोस एंटोनियो कॅस्ट्रो कोणत्या देशाचे राष्ट्रपती बनले? कोणत्या देशाचे राष्ट्रपती बनले मित्रांनो? ऑप्शन क्रमांक बी. चिली या देशाचे राष्ट्रपती बनले. ठीक आहे. प्रश्न 13, पंतप्रधान मोदींना सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणत्या देशाने दिला मित्रांनो? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा नक्की परीक्षेमध्ये तुम्हाला विचारू शकतात. ठीक आहे. लक्षात ठेवा. पंतप्रधान मोदींना सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणत्या देशाने दिला मित्रांनो? ऑप्शन क्रमांक आहे सी. इथिओपिया देशाने दिला. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 14, भारताने मानवी अंतराळ व खोल समुद्र मोहिमेचे लक्ष कोणत्या वर्षासाठी ठेवले? कोणत्या वर्षासाठी ठेवले मित्रांनो? ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक बी. 2027 साठी मोहिमेचे लक्ष त्यांनी ठेवले आहे. कोणती मोहीम होती त्यांची? म्हणजे अंतराळ व खोल समुद्र हे त्यांची मोहीम आहे. तर त्यांचे लक्ष त्यांनी
2027 या वर्षासाठी ठेवले आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 15. 17 डिसेंबर 2025 रोजी 118वा राष्ट्रीय दिन कोणत्या देशाचा साजरा झाला? कोणत्या देशाचा मित्रांनो? ऑप्शन क्रमांक सी, भूटान या देशाचा राष्ट्रीय दिन साजरा झाला किंवा करण्यात येतो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 16. भारताचे 13वे मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत? कोण आहेत मित्रांनो? ऑप्शन क्रमांक बी, राजकुमार गोयल हे आहेत. कोण आहेत? राजकुमार गोयल. ऑप्शन क्रमांक 17. ऑप्शन क्रमांक 17. द वन हे आत्मचरित्र कोणाचे आहे? कोणाचे आहे मित्रांनो? ऑप्शन क्रमांक सी, शिखर धवन यांचे आहे. द वन हे आत्मचरित्र शिखर धवन यांचे आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 18. राज्य लोकसेवा आयोग अध्यक्ष परिषद कुठे होणार आहे? कुठे होणार आहे मित्रांनो? तो हे अध्यक्ष परिषद ही हैदराबाद मध्ये होणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 19. 600 अब्ज डॉलर संपत्ती असलेली पहिली व्यक्ती कोण? कोण आहे मित्रांनो? उत्तर आहे एलोन मस्क. एलोन मस्क ही 600 अब्ज डॉलर संपत्ती असलेली पहिली व्यक्ती आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 20. 2026 ऑस्करसाठी भारताचा अधिकृत चित्रपट कोणता होता? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. नक्की स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला विचारणार आहे, ते लक्षात ठेवा. ऑप्शन क्रमांक आहे सी, होम बाउंड. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 21. 64वा गोवा मुक्ती दिन कधी साजरा झाला? हा पण प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, नक्कीच विचारला जाऊ शकतो मित्रांनो. 64वा गोवा मुक्ती दिन कधी साजरा झाला? उत्तर आहे 19 डिसेंबर. ऑप्शन क्रमांक बी, 19 डिसेंबर. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 22. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025चा विजेता कोण होता किंवा कोण आहे? हा पण खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, नक्की विचारणार बघा. तुम्ही मला सांगचाल नक्की कमेंटमध्ये, नेक्स्ट किंवा पुढल्या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार. संयुक्त मुक्ताश अली ट्रॉफी 2025चा विजेता कोण होता मित्रांनो? ऑप्शन क्रमांक सी, झारखंड. ठीक आहे. विजेता कोण होता? झारखंडचा विजेता होता. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 23. BRICS अध्यक्षपद ब्राझीलने कोणाला दिले? कोणाला दिले मित्रांनो? BRICS अध्यक्षपद ब्राझीलने कोणाला दिले? ऑप्शन क्रमांक सी, भारतला दिले. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 24. पीटर अर्नेट कोण होते? पीटर अर्नेट हे कोण होते? ऑप्शन क्रमांक सी, हे पत्रकार होते. पीटर अर्नेट हे कोण होते मित्रांनो? तर पत्रकार होते. प्रश्न क्रमांक 25 व शेवटचा आहे. भारताने CEPA कोणत्या देशासोबत केला? कोणत्या देशासोबत केला मित्रांनो? ऑप्शन क्रमांक बी, उत्तर आहे ओमान या देशासोबत CEPA केला. ठीक आहे मित्रांनो. तर आपला लास्ट क्वेश्चन इथे संपलेला आहे मित्रांनो. आजच्या चालू घडामोडी ह्या क्वेश्चन हा लास्ट होता आपला आणि आता इथे संपलेला आहे. हा व्हिडिओ आपल्याला उपयुक्त वाटला असेल तर मित्रांनो लाईक करा, शेअर करा आणि अशाच भन्नाट रोजच्या चालू घडामोडींसाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.